अमरावतीमध्ये डेंग्यूचे थैमान, जिल्ह्यात 500 पेक्षा अधिक रुग्ण। अमरावती जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरली आहे। मात्र आता येथे अनेक जण तापाने फणफणले असून ग्रामीण रुग्णालय तसे खाजगी रुग्णालयात तुफान गर्दी पाहायला मिळत आहे। जिल्ह्यात डेंग्यूने थैमान घातले आहे। आतापर्यंत येथे 437 संशयित व्यक्ती आढळल्या असून सध्या 79 डेंग्यूच्या रुग्णांवर उपचार सुरू आहे। सध्या कोरोनाची दुसरी लाट पसरली आहे। लाट ओसरल्यामुळे येथील नागरिक थोडे स्थिरावले आहेत। मात्र त्यातूनच अमरावती जिल्ह्यात डेंग्यूने डोके वर काढले आहे। येथे डेंग्यूचे प्रमाण एकूण 79 रुग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। तसेच जिल्ह्यात सध्या 437 जण संशयित आहेत। येथे डेंग्यूच नव्हे तर मलेरियाने सुद्धा डोके वर काढले आहे। येथे मलेरियाचे 9 रुग्ण आढळले आहेत। वरील आकडेवारीची ही प्रशासकीय आकडेवारी असून खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचार घेत आहेत। जिल्ह्यात डेंग्यूचे 500 पेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची माहिती आहे। ग्रामीण भागातील तिवसा तालुक्यात महिनाभरात 3 डेंग्यूने मृत्यू झाला आहे। ग्रामीण भागातील तिवसा तालुक्यातील डेंग्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणावरती रुग्ण आहेत। त्यामुळे प्रशासनाच्या वतीने येथे धूर फवारणी सुरू आहे। तसेच ग्रामीण भागात तपासणीला सुद्धा वेग आला आहे। दरम्यान आगामी काळात नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं असल्याचं सांगितलं जात आहे। ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने गावात दवंडी देऊन घराच्या परिसराची स्वच्छता राखण्याचे तसेच वाढलेले गवत कापण्याचे आवाहन केले जात आहे। तसेच कोठेही पाणी न साचू देण्याचे आवाहन देखील केले जात आहे। ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर। तब्बल 8 तास बाळाच्या मेंदूवर शस्त्रक्रिया, वाडिया रुग्णालयाच्या डॉक्टरांमुळे 4 महिन्याच्या बाळाला नवजीवन। जन्मजात एन्सेफॅलोसेल डिसऑर्डर सारख्या दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या अवघ्या 4 महिन्याच्या कार्तिकला बाई जेरबाई वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांच्या चमूने तब्बल 8 तासांची अवघड मेंदूची शस्त्रक्रिया करून नव्याने आयुष्य प्रदान केलं आहे। मातेच्या गर्भाशयातच बाळाचा मेंदू कवटीमधून नाकापर्यंत खाली येऊन डोळे आणि नाकाला झाकून वाढत होता। त्यावर त्वरित शस्त्रक्रिया आवश्यक होती। महाराष्ट्रातील नंदुरबारमधील धनाजी पुत्र गावातील शेतकरी सुरेश कुटा पावरा आणि भारतीबाई सुरेश पावरा यांच्या बाळाला जन्मजात एन्सेफॅलोसेल डिसऑर्डरचे निदान झालेले होते। बाळाच्या चेहऱ्यावर प्रचंड सूज, कपाळावर आलेली ही सूज मेंदूचा काही भाग जवळजवळ नाकापर्यंत आली होती। त्यामुळे बाळाला गिळणे, श्वास घेणे कठीण झाले आणि त्याची दृष्टी देखील कमकुवत झाली। तेथील डॉक्टर आणि परिचारिका यांनी कुटुंबाला दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी त्वरित नेण्यास सांगितलं। त्यानंतर त्याचे तेथील रुग्णालयात सलग महिनाभर उपचार सुरू होते, परंतु प्रकृतीत काही सुधार होत नव्हता। गावातल्या प्राथमिक आरोग्य सेवा प्रदात्याने वाडिया रुग्णालयातील बालरोग न्यूरोसर्जनला काही फोटो पाठवले आणि त्यानंतर 6 दिवसांनी कुटुंबियांनी बाळाला मुंबईत नेण्याचे धाडसी पाऊल उचलले। कोरोना काळात असलेली संसर्गाची भीती आणि या काळात बाळाला घेऊन मुंबई गाठणे ही या कुटुंबियांकरिता आव्हानात्मक बाब होती, कारण यापूर्वी त्यांनी मुंबई कधीच पाहिली नव्हती। वाडिया रुग्णालयाच्या टीमने हे आवाहन पेलत त्याला यशस्वीरित्या सामोरे जाण्याचा पुरेपूर प्रयत्न केला। बाळाचे प्राण वाचवण्यासाठी न्यूरोसर्जरी बरोबरच क्रॅनिओफेशियल प्लास्टिक सर्जरी टीम देखील तितकीच प्रयत्नशील होती। बाळाला फ्रँटोनॅशनल एलोफेन्सिसचे निदान झाले आणि ते कॅर्निओफेशियल विकृतीशी संबंधित होते। या दुर्मिळ अवस्थेमुळे बाळाचा मेंदू कवटीच्या मधून आता त्याच्या नाकापर्यंत खाली गेला। एन्सेफॅलोसेलचे प्रमाण 10,000 मध्ये एक बाळ असे जन्माला येऊ शकते। पाश्चात्य जगाच्या तुलनेत भारतात हे प्रमाण जास्त आहे। या आजाराला फॉलिक ऍसिडची कमतरता, अकाली प्रसूती आणि गर्भधारणे दरम्यानची गुंतागुंत या गोष्टी कारणीभूत ठरतात, असं वरिष्ठ न्यूरोसर्जन डॉक्टर चंद्रशेखर देवपुजारी म्हणाले। मुलाचा मेंदू एखाद्या पिशवीसारखा खाली उतरला होता। त्याच्या मेंदू आणि डोळ्यातील हाडे अपुरे पडले होते। त्याच्या मेंदूसह त्याच्या मेंदूतील द्रव पदार्थांची जागा आणि त्यांच्या मेंदूची धमनी एन्सेफॅलोसेलमध्ये होती। त्याच्या मेंदूच्या कार्यशैलीवर कोणताही परिणाम झाला नाही, परंतु बाळाला नाकातून श्वास घेणे अवघड जात असल्याने तो तोंडावाटे श्वास घेत होता। त्याची दृष्टी देखील कमजोर होती आणि त्याचं नाक आणि चेहरा पूर्णपणे विकृत झाला होता। केवळ 4 महिन्याच्या वयात मेंदूतील द्रवपदार्थ जागा आणि रक्तवाहिनी थैलीमध्ये असणे हे एक आव्हान होते। अशा प्रकारे कोविड प्रोटोकॉलचे पालन करून बाळावर त्वरित आणि नियोजित पद्धतीने उपचार करण्यात आले, असं डॉक्टर चंद्रशेखर देवपुजारी यांनी सांगितलं। डॉक्टर देवपुजारी पुढे म्हणाले, 22 जुलै 2021 रोजी क्रॅनिओटॉमी प्रक्रिया नियोजित करण्यात आली आणि त्याची कवटी उघडून त्याचा मेंदू मागे घेण्यात आला। काम न करण्याच्या मेंदूच्या पिशवीतील सामान्य मेंदू त्याच्या चेहऱ्यावर लटकलेला होता। नंतर मेंदू पुन्हा या पोकळीत पडू नये याची खात्री करत 2 डोळे आणि त्यावरील दुसरे हाड यांच्यामध्ये एक कृत्रिम हाड बसवण्यात आले। 8 तास चाललेली शस्त्रक्रिया समाधानकारक होती। त्यानंतर बाळाला 2 दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले।
नंतर सामान्य वॉर्डमध्ये हलवण्यात आले. जर बाळाच्या उपचारातून अजून विलंब झाला असता तर सूज झालेल्या भागातून मेंदूचा द्रव बाहेर पडला असता आणि मेंदूला संसर्ग झाला असता. पण वेळीच मुंबईला आल्याने उपचार करणे शक्य झाले. लहान मुलांमध्ये अतिरिक्त हाडे कवटीचे विरूपण होऊ शकतात. हाडांचा जबडा लावण्यासाठी हे बाळ 4 वर्षाचे झाल्यानंतर मेंदूच्या भागात आणखी एक शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, अशी माहिती डॉक्टर देव पुजारी यांनी दिली. आमच्या मुलाला वेदनेने रडताना पाहून आम्ही काय करावे हे सुचतच नव्हते, कारण बाळाचा मेंदू पेडुलम सारखा लटकलेला होता. ही एक भयानक परिस्थिती होती, कारण लोक बाळाला पाहून घाबरू लागले होते. आम्हाला काय करावे आणि कोठे जावे हे माहीत नव्हते. वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांच्या आश्वासनानंतर आम्ही प्रथमच मुंबईत आलो. मग शस्त्रक्रिया गुंतागुंतीची होती, परंतु आम्ही डॉक्टरांवर विश्वास ठेवला आणि आमच्या मुलाला त्यांच्या स्वाधीन केलं. आज माझ्या बाळाला पुनर्जन्म मिळाला आहे. याबद्दल मी वाडिया रुग्णालयांचा कायम ऋणी असेल, असे बाळाचे वडील म्हणाले. मी एक सामान्य शेतकरी असून कुटुंबातील एकमेव कमावणारा आहे. या काळात शस्त्रक्रियेसाठी निधी देणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानतो. आम्हाला सांगितलं आहे की बाळाला डोक्यावरून आंघोळ करायची नाही. जोपर्यंत जखम पूर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी स्पर्श करायचा नाही. तसेच या दुर्मिळ आजाराबाबत प्रामुख्याने जनजागृती करणे आवश्यक आहे. जर वेळीच याबाबत योग्य माहिती मिळाली असती तर उपचार मिळू शकतात, असे बाळाचे वडील सुरेश पावरा म्हणाले. न्यूरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरी टीम, भूलविकार तज्ज्ञ, नर्सिंग आणि IPCU टीम या साऱ्यांमुळे शस्त्रक्रिया प्रचंड यशस्वी झाली. या शस्त्रक्रियेमुळे आता बाळ कार्तिक सामान्य आयुष्य जगू शकते. बाळाला नवीन आयुष्य मिळाल्याचा आम्हाला आनंद होत आहे. अशा गुंतागुंत असलेल्या रुग्णांवर सर्वतोपरी यशस्वी उपचार करण्यासाठी आमच्याकडे कुशल कौशल्य असलेले डॉक्टर्स आणि अत्याधुनिक सुविधा असलेले वाडिया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मिनी बोधनवाला यांनी स्पष्ट केलं. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. लोकल सुरू करा, अन्यथा 15,000 रुपये भत्ता द्या. EMI बंद करा, रेल्वे प्रवास संघटनेची मागणी. कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला असल्याने राज्य सरकारनं मुंबईमध्ये कोरोना निर्बंधात काहीशी सूट दिली आहे. त्याप्रमाणे 2 डोस घेतलेल्या नागरिकांसाठी लोकल प्रवास सुरू करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. कोरोना आणि लॉकडाऊन काळात लोकल प्रवास बंदी असल्याने खासगी कंपनीतील नोकरदार वर्गाला याचा मोठा फटका बसला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर आता ज्यांच्या नोकऱ्या आहेत त्या कार्यालयाच्या ठिकाणी पोहोचणं कठीण झालंय. त्यामुळे सरकारने प्रशासनाने लोकल सुरू करा, अन्यथा अपेक्षित आहे. अन्यथा खासगी नोकरदारांचे EMI बंद करा आणि दरमहा 15,000 रुपये भत्ता द्या, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने केली आहे. उपनगरीय लोकलचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. लोकलचा प्रवास हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. मात्र 1.5 वर्षापासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल पूर्ण वेळ सुरू झालीच नाही. फेब्रुवारी 2021 मध्ये ठराविक वेळेत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल प्रवास बंद केला. परिणामी खासगी नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी जाता येत नाही. कामावर न गेल्याने हातात पगार येत नाही. या आर्थिक कोंडीमुळे नोकरदार वर्गाला उपासमारीची वेळ आली आहे. अनेक महिन्यांपासून लोकल प्रवासाची मागणी केली तरी लोकल सुरू होत नाही. त्यामुळे नोकरदार वर्गाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्य सरकारने किमान कोरोना लसींचे 2 डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी, अन्यथा सरकारने खासगी नोकरदार वर्गांचे EMI बंद करावे. तसेच पर्यायी वाहनानं कामाला जाणाऱ्या प्रत्येकाच्या बँक खात्यात 15,000 रुपये टाकावेत, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे. त्यानंतर पुढील काही वर्ष नोकरदार वर्ग घरीच बसायला तयार आहेत, अशी मागणी वसई सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेनं केली आहे. राज्य सरकारने कामगारांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि योग्य ते सहकार्य करावे. लोकल सुरू करावं, अन्यथा दरमहा 15,000 रुपये भत्ता द्या, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले आहे, अशी माहिती संघटनेचे सचिव यशवंत जड्यार यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. कोरोनामुळे उपासमारीचं संकट ओढवलेल्या शेकडो लोककलावंतांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा. कोविड दिलासा पॅकेजला मान्यता. कोरोना संकटामुळे राज्यातील शेकडो लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यातील शेकडो लोककलावंत, लोककलाकार, लोककला पथकाचे चालक, मालक, निर्माते यांना कोविड आर्थिक संकटाला मोठे तोंड द्यावे लागले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्यासोबत एक बैठक पार पडली। या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कलाकारांसाठी एक रकमी कोविड दिलासा पॅकेज देण्यास मान्यता दिली आहे। या संदर्भात विस्तृत प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर लगेच आणावा असे निर्देशही त्यांनी दिले आहेत। या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील एक सांस्कृतिक कार्यमंत्री देशमुख यांची एक बैठक झाली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोककलावंतांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे त्याचा फायदा शाहिरी, खंडी गंमत, संगीत बारी, तमाशा फड, दशावतार, नाटके, झाडीपट्टी, सर्कस, टुरिंग, टॉकीज, विधी नाट्य यामधील कलाकारांना होणार आहे। त्यामुळे जवळपास 1.5 वर्षापासून आर्थिक संकटात सापडलेल्या या लोककलावंतांना काहीसा आर्थिक आधार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। गेल्या 1.5 वर्षापासून महाराष्ट्र कोविड संसर्गाशी लढा देत आहे। राज्यातील कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यात सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली असल्याने अनेक लोककलाकार आर्थिक संकट ओढवले आहे। हे लक्षात घेऊन राज्यातील 56,000 कलाकारांना प्रत्येकी 5,000 रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज घोषणा केली। राज्यात सध्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे येथे जवळपास 8,000 कलाकार आहेत। राज्यात उर्वरित जिल्ह्यात जवळपास 48,000 कलाकार आहेत। या सर्व कलाकारांना प्रति कलाकार 5,000 रुपये मदत करण्यात येणार असून यासाठी जवळपास 28 कोटी रुपये खर्च होणार आहेत। राज्यात प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात विविध कलापथके कार्यरत आहेत। कोविडमुळे वर्षभरात प्रयोग न झाल्याने त्यांच्यापुढे आर्थिक संकट उभे राहिले असून शाहिरी, खंडी गंमत, संगीत बारी, तमाशा फड, पूर्ण वेळ, तमाशा फड, हंगामी, दशावतार, नाटक, झाडीपट्टी, विधी नाट्य, सर्कस आणि टुरिंग टॉकीज अशा जवळपास 847 संस्थांतील कलाकारांना मदत करण्यात येणार असून यासाठी 6 कोटी रुपये खर्च होणार आहेत। याशिवाय राज्यातील कलाकारांचे सर्वेक्षण, कलाकार निवड आणि इतर अनुषंगिक खर्च यांसाठी 1 कोटी रुपये खर्च होणार असल्याचे सांस्कृतिक मंत्री देशमुख यांनी सांगितले। आंबेडकरी गायक, भीम, शाहीर, भारुड, तमाशा आदी लोककलावंतांना महाराष्ट्र राज्य शासनाने लॉकडाऊनच्या काळात 10,000 रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी 1 मे रोजी केली होती। महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे राज्य आहे। आज महाराष्ट्राच्या स्थापनेचा 61वा वर्धापन दिन आहे। तसेच जागतिक कामगार दिन कामगारांना प्रेरणा देणार आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांना 8 तासांचा दिवस आणि साप्ताहिक सुट्टींसारखे अनेक न्याय देण्याचे निर्णय घेतले असंही आठवले यांनी त्यावेळी नमूद केलं। महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधत रामदास आठवले यांनी राज्यातील आंबेडकरी गायक कलावंतांना प्रत्येकी 5,000 रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली होती। आठवले यांचे 1 महिन्याचे वेतन 2 लाख रुपये आहे। त्यातून त्यांनी 40 लाख गायक कलावंतांना प्रत्येकी 5,000ची आर्थिक मदत जाहीर केली होती। यावेळी सीमा आठवले याही उपस्थित होत्या। ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर। अजिंठा वेरूळ परिसरात आंतरराष्ट्रीय बौद्ध केंद्र प्रस्ताव सादर करण्याचे धनंजय मुंडे यांचे निर्देश। औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा वेरूळ परिसरात आंतरराष्ट्रीय बौद्ध केंद्राच्या विकासासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत जमीन व निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला दिले आहेत। मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली याविषयी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेण्यात आली। या बैठकीला सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम, अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार, समाज कल्याण आयुक्त डॉक्टर प्रशांत नारनवरे, सहसचिव डी.रा. डिंगळे, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह सामाजिक कार्यकर्ता एम.आर. पिंपरे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। यावेळी बैठकीत आंतरराष्ट्रीय बौद्ध केंद्राच्या माध्यमातून बौद्धकालीन चित्रांचे जतन करणे गरजेचे आहे। अजिंठा वेरूळ या पर्यटन स्थळाला आंतरराष्ट्रीय पर्यटक भेट देत असतात। या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल असे मुंडे म्हणाले। तसेच आंतरराष्ट्रीय बौद्ध केंद्र विकसित करण्यासाठी अजिंठा वेरूळ परिसरात सामाजिक न्याय विभागांच्या उपलब्ध जागेचा विचार करता येईल। या प्रकल्पासाठी जागेची निश्चिती करून तसा प्रस्ताव शासनाला सादर करावा, त्यावर त्वरित कार्यवाही केली जाईल असेही मुंडे यावेळी म्हणाले आहेत। यावेळी बैठकीत एम.आर. पिंपरे यांनी केंद्रातील कामांबाबत सादरीकरण केले। तसेच या प्रकल्पाचे उद्दिष्ट, जागा आणि अंदाजित खर्चाची माहिती दिली। ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर। EWS साठी घटनात्मक तरतूद शक्य तर मराठा आरक्षणासाठी का नाही, अशोक चव्हाण यांचं फडणवीसांना प्रति आवाहन।
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी किमान आता तरी मराठा समाजाची दिशाभूल करू नये. भाजपच्या केंद्र सरकारने संसदेत घटनात्मक तरतूद करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणाला 50% मर्यादेपासून संरक्षण दिले. मराठा आरक्षणासाठी तसंच संरक्षण का शक्य नाही असा सवाल सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण विषयक मंडळ उपसमितीचे अशोक चव्हाण यांनी केला आहे. मराठा आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारनं राज्यांना अधिकार देतानाच 50% आरक्षण मर्यादाही शिथिल करावी अशी मागणी काल चव्हाण यांनी केली होती. परंतु ही मागणी संविधानाच्या मूलभूत चौकटीत बसत नसल्याचं विधान फडणवीस यांनी प्रसार माध्यमांमध्ये केले आहे. त्याला उत्तर देताना चव्हाण म्हणाले की संविधानात आरक्षणाची मर्यादा नमूद नाही. 50% आरक्षण मर्यादा ही न्यायालयाच्या विविध निवाड्यातून समोर आली आहे. आर्थिक दुर्बल घटकांच्या 10% आरक्षणाला संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारला घटनात्मक तरतूद करणं शक्य आहे. तर मग तोच न्याय मराठा आरक्षणाला देण्याची मागणी संविधानाच्या चौकटी बाहेरची कशी असू शकते? मराठा आरक्षण देण्याची भाजपची प्रामाणिक इच्छा असेल तर हे अजिबात अशक्य नाही. देवेंद्र फडणवीस किमान एकदा या विषयावर नरेंद्र मोदींशी चर्चा करण्याचे धाडस दाखवतील का, असंही आवाहन चव्हाण यांनी दिलं आहे. राणे समितीच्या अहवालाच्या आधारे 2014 मध्ये मराठा समाजाला SCBC कायद्यान्वये आरक्षण देण्यात आले. परंतु राणे समितीला संवैधानिक दर्जा नाही म्हणून न्यायालयाने ते आरक्षण नाकारले. 2018 मध्ये फडणवीस सरकारने माजी न्यायमूर्ती MG गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संवैधानिक दर्जा असलेला राज्य मागास वर्ग आयोग स्थापन केला होता. परंतु या आयोगाचा अहवाल मान्य करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. उद्या मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करणारा आणखी एक नवा अहवाल तयार करून आरक्षण दिले तरी 50% मर्यादेचा अडसर कायम असेल. त्यामुळे अगोदर 50% आरक्षण मर्यादा शिथिल करण्याचा मार्ग अधिक सुलभ, सुकर व न्यायालयीन पातळीवर टिकणारा आहे. मात्र या पर्यायाला भाजपचा विरोध का, असा सवालही अशोक चव्हाण यांनी केला. आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडण्यासाठी संबंधित जाती समूह अपवादात्मक व असाधारण मागास, दुर्बल व दुर्गम भागात राहणारा आणि मुख्य प्रवाहापासून दूर राहणारा अशी अट इंदिरा साहनी निवाड्यात आली होती. मराठा समाज मागास असला तरी ही अट पूर्ण करणे मराठा समाजासाठी आव्हानात्मक आहे. संसदेनं घटना दुरुस्ती करून इंदिरा साहनी निवाड्यातील आरक्षणाची ही मर्यादा शिथिल केली तर ती ओलांडण्यासाठी आवश्यक असलेले कठोर अटीही आपोआपच गैरलागू होतील. मराठा समाजाला कायदेशीर पातळीवर 100% टिकणारे आरक्षण द्यायचे असेल तर ही मर्यादा शिथिल करणे आवश्यक आहे, असंही अशोक चव्हाण यांनी सांगितले. ही वस्तुस्थिती लक्षात घेता भाजपने आता कोणतेही राजकारण न करता मराठा समाजाला आणि राज्य सरकारला सहकार्य करण्याची भूमिका घेतली पाहिजे. राज्यांना SCBC जाहीर करण्याचे अधिकार नसताना देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा आरक्षण जाहीर केले. हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून आणि काल केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयातून स्पष्ट झालं आहे. त्याच फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकार आणि अशोक चव्हाणांच्या समंजसपणावर भाष्य करावे हा मोठा विनोद आहे. भाजपची सत्ता नाही म्हणून राज्यात असंतोष निर्माण करण्याऐवजी देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षण सुरक्षित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यातून आरक्षणाचा मार्ग सुकर झाला तर त्यांचे पूर्ण श्रेयही त्यांनीच घ्यावे. पण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संकुचित आणि राजकीय विचार करण्याची मानसिकता सोडून द्यावी, असा टोलाही अशोक चव्हाण यांनी लगावला आहे. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. कोल्हापुरातील राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळासाठी निधी उपलब्ध, प्रस्ताव सादर करण्याचे धनंजय मुंडेंचे प्रशासनाला निर्देश. राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील समाधीस्थळाच्या विकास कामासाठी निधी उपलब्ध आहे. याबाबतचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला दिले. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली समाधीस्थळाचे नूतनीकरण आणि इतर कामांसाठी निधी मिळण्याबाबत सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. या बैठकीला कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम, अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार, कोल्हापूर महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुंडे म्हणाले, कोल्हापुरातील राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाचे नूतनीकरण आणि इतर कामांसाठी शासनाकडे निधी उपलब्ध आहे. ही विकास कामे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास योजनेअंतर्गत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हे समाधीस्थळ लवकरात लवकर होणे गरजेचे असून तसा प्रस्ताव शासनाकडे तात्काळ पाठवावा, असे निर्देश श्री मुंडे यांनी प्रशासनाला दिले.
सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाचे नूतनीकरण व सुशोभीकरणासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून रुपये 8,28,00,000चा निधी मंजूर करण्यात येणार आहे. कोल्हापूरकरांचे शक्तीस्थळ असलेल्या राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळासाठी तात्काळ आर्थिक मदत केल्याबद्दल दोन्ही मंत्री महोदयांचे मनापासून आभार. याबाबतचा प्रस्ताव आजच कोल्हापूर समाज कल्याण विभागाकडून शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. लोकराजा छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या इच्छेनुसार बांधण्यात आलेल्या या समाधी स्थळाचे गेल्या वर्षी माननीय शरद पवार साहेब यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे, असं ट्विट कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. राज्यातील तृतीयपंथीयांची नोंदणी तातडीने सुरू करा, धनंजय मुंडे यांचे निर्देश. राज्यातील तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण आणि कल्याणासाठी महामंडळ स्थापन केले आहे. महामंडळाच्या माध्यमातून योजना राबवण्यासाठी तृतीयपंथीयांची आकडेवारी शासनाकडे उपलब्ध व्हावी, यासाठी या घटकांनी पुढे येऊन नोंदणी करावी. ही नोंदणी प्रक्रिया तृतीयपंथीयांच्या नोंदणीकृत संस्थांच्या मार्फत विभागीय स्तरावरून तातडीने सुरू करावी, अशी सूचना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. तसेच ही प्रक्रिया विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी समाज कल्याण आयुक्त आणि संघटनांना दिल्या. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली याविषयी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीला सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम, अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार, समाज कल्याण आयुक्त डॉक्टर प्रशांत नारनवरे, सहसचिव दी.रा. डिंगळे यांच्यासह विविध भागातील तृतीयपंथी संघटनांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. सामाजिक न्याय मंत्री श्री मुंडे म्हणाले, राज्यातील तृतीयपंथीयांसाठी मंडळांमार्फत योजना राबवण्यासाठी आकडेवारी शासनाकडे असणे आवश्यक आहे. यासाठी तृतीयपंथीयांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या सूचनानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणी करावी. ही आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर योजना राबवता येईल. ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लवकरात लवकर सामाजिक संघटनांची नेमणूक करून या प्रक्रियेत संघटनांच्या सूचनांचाही समावेश करावा. येत्या 3 महिन्यात ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करावे. तसेच तृतीयपंथीयांसाठी घरे उपलब्ध करण्याबाबत जागेची पाहणी करून तसा अहवाल शासनास सादर करावा, अशा सूचनाही श्री मुंडे यांनी यावेळी दिल्या. तृतीयपंथीयांना मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर या 4 ठिकाणी प्रत्येकी एक शेल्टर होम उभारण्यासाठी भाड्याने जागा शोधण्याचंही मुंडे यांनी यावेळी सूचित केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. कस्तुरबा रुग्णालयात जिनोम सिक्वेन्सिंग लॅब, कोरोना विषाणूच्या व्हेरियंटवर संशोधन होणार. मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात जिनोम सिक्वेन्सिंग लॅब उभारण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई महापालिका ही कोरोना विषाणूच्या व्हेरियंटवर संशोधन करून तिचे निष्कर्ष मांडू शकणारी पहिली आत्मनिर्भर महापालिका बनली आहे. कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर कस्तुरबा रुग्णालयातील जिनोम सिक्वेन्सिंग लॅब अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे आता कोरोनाचे नवनवीन व्हेरियंट तपासण्यासाठी आता नमुने पुण्याच्या NIV पाठवण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेन्सिंग ही पद्धती वापरून विषाणूंचे जनुकीय सूत्र ओळखून एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय नमुन्यांची चाचणी करता येणे शक्य होते. सध्याच्या कोविड-19 विषाणूंचा संसर्ग कालावधीत कोविड विषाणूंचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. अशा स्थितीत जिनोम सिक्वेन्सिंग लॅबमध्ये वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करून उपचारांना वेग देणं शक्य आहे. अमेरिकेतील इल्युमिनिया या कंपनीने अमेरिकेतच अल्ब्राइट स्टोन ब्रिज ग्रुप ACG बोस्टन या संस्थेच्या माध्यमातून एकूण 6,40,00,000 रुपये किमतीचे 2 जिनोम सिक्वेन्सिंग संयंत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेला दान स्वरूपात दिले आहेत. एकाच वेळी 384 नमुन्यांची तपासणी होऊन 4 दिवसांच्या आत वैद्यकीय निष्कर्ष प्राप्त होऊ शकतात. मुंबई महापालिकेला डेल्टा प्लस संशयित सुमारे 600 अहवालांचे रिपोर्ट मिळाले आहेत. मुंबईत डेल्टा प्लसचा केवळ एकच रुग्ण आढळला असून तो बरा देखील झाला आहे. मात्र मुंबई महापालिका आगामी काळात अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विषाणूंची चाचण्या करण्यासाठी यंत्रणा उभारत आहे. सद्यस्थितीत पालिका डेल्टा प्लस सारख्या वेगळ्या विषाणूंच्या जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीकडे संशयित रुग्णांची सॅम्पल पाठवली जातात. मात्र या चाचण्यांचे अहवाल येण्यास 2 महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र सद्यस्थितीत डोके वर काढणारा डेल्टा प्लस सर्वाधिक वेगाने पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने डेल्टा प्लस सारख्या विषाणूंच्या चाचण्या कस्तुरबा रुग्णालयातच करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश कांकाणी यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर.
झिका व्हायरसचा रुग्ण आढळलेल्या बेलसरची केंद्रीय पथकाकडून पाहणी, राज्य सरकारच्या उपाययोजनांचा आढावा. पुणे जिल्ह्यातील पुरंदर बेलसरमध्ये झिका व्हायरसचा रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन सतर्क झाला आहे. केंद्रीय पथकाकडून गावची पाहणी करून प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. हे पथक बेलसर गावची पाहणी केलेला अहवाल केंद्राकडे पाठवणार आहे. 30 जुलै रोजी राज्यात पहिल्यांदा झिका व्हायरसचा रुग्ण आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर राज्यासह जिल्हा प्रशासनाची आरोग्य यंत्रणा सतर्क होऊन या गावात तातडीने उपाययोजना सुरू केल्या होत्या. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीने राबवण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी 2 दिवसापासून केंद्रीय पथक राज्यात दाखल झाले आहे. त्यांनी 2 दिवस जिल्हा प्रशासनाशी बैठकांचे सत्र केल्यानंतर बेलसर गावात येऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी स्थानिक प्रशासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांची देखील त्यांनी माहिती घेतली. याशिवाय घरोघरी जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच ग्रामस्थांनी घ्यावयाच्या काळजीबाबत माहितीही दिली. दिल्लीतून सर्वेक्षण करण्यासाठी कुटुंब कल्याण मंत्रालयाने हे पथक पाठवलं आहे. दिल्लीच्या लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्री रोग तज्ञ डॉक्टर शिल्पी नैन, डॉक्टर हिम्मत सिंग यांच्यासह राष्ट्रीय हिवताप संशोधन केंद्रातील कीटक तज्ञांचा या पथकाचा समावेश आहे. बेलसर गावची पाहणी करून हे पथक केंद्राला अहवाल देणार आहे. 3 सदस्य असलेल्या या केंद्रीय पथकाने झिका बाधित पुरंदरच्या बेलसर गावात दाखल झाल्यानंतर पहिल्यांदा गावातल्या स्थानिक प्रशासन आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत बैठक केली. झिका व्हायरसने संसर्ग झालेली महिला बेलसरमध्ये पहिल्यांदा आढळल्याने आम्ही या भागाचा दौरा करून राज्य सरकारने योग्य उपाययोजना राबवल्या आहेत का या संदर्भात केंद्र सरकारला अहवाल देणार आहोत. यापूर्वी केरळमध्ये झिका व्हायरसचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळले होते. झिका बाहेरमध्येच आढळलेल्या रुग्णांमध्ये लक्षणे एकसारखी असून झिका व्हायरस वाढण्यासाठी मच्छर कारणीभूत आहेत. त्यांना कंट्रोल करणे आवश्यक आहे. या ठिकाणी स्थानिक डॉक्टर शिल्पी नैन यांनी सांगितलं की गर्भवती महिलांमध्ये हा संसर्ग विकसनशील गर्भास गंभीरपणे हानी पोहोचवू शकतो आणि जन्मजात विसंगती होऊ शकतात. हा झिका व्हायरस डासांमुळे होतो. त्यामुळे गर्भवती महिलांना ज्यादा विशेष काळजी घेण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. राज्यात जुलै महिन्यात तब्बल 15,000 पेक्षा अधिक बेरोजगारांना रोजगार, मंत्री नवाब मलिकांचा दावा. कोरोनाच्या संकटामुळे देशभरात बेरोजगारांची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात जुलै 2021 मध्ये 15,320 बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे. तशी माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली. महास्वयं वेब पोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीसाठी इच्छुक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करून देण्यात येतो अशी माहितीही मलिक यांनी दिली आहे. अशा विविध उपक्रमांमधून 2020 मध्ये राज्यात 1,99,486 उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले. तर चालू वर्षात जानेवारी ते जुलै अखेर 93,711 बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे असा दावा मलिकांनी केलाय. बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सागड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने वेब पोर्टल सुरू केलं. या वेब पोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्य, अनुभव आदी माहितींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेब पोर्टलवर नोंदणी करून त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरी इच्छुक उमेदवारांनी या वेब पोर्टलवर नोंदणी करणं आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यामध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येतं. विभागाकडे महास्वयं वेब पोर्टलवर आतापर्यंत 90,735 इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यामध्ये अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयं वेब पोर्टल तसेच कौशल्य विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळवण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे असंही मलिक यांनी सांगितले. मलिक म्हणाले की जुलै 2021 मध्ये विभागाकडे 48,995 इतक्या नोकरी इच्छुक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. या विभागात मुंबईमध्ये 11,619, नाशिक विभागात 7,554, पुणे विभागात 15,647, औरंगाबाद विभागात 7,247, अमरावती विभागात 3,046 तर नागपूर विभागात 3,882 बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली. माहिती
आहे. जुलैमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे 15,320 उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात 5,412, नाशिक विभागात 2,437, पुणे विभागात सर्वाधिक 6,953, औरंगाबाद विभागात 274, अमरावती विभागात 115 तर नागपूर विभागात 129 इतके बेरोजगार उमेदवार नोकरीला लागल्याचा दावा मालिकांकडून करण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. शेती करताना अडचण आली आहे, एका फोनवर सोल्युशन, कृषी वैज्ञानिक प्रॉब्लेम सोडवणार. शेती करताना शेतकऱ्यांना अनेकदा समस्यांना सामोरं जावं लागतं. त्या समस्येवरील उपाय विचारण्यासाठी शेतकऱ्यांना आता कृषी विभागाकडे जाण्याची गरज नाही. किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत किसान कॉल सेंटर मधील प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ एका फोनवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मोदी सरकारने 14 किसान कॉल सेंटरची संख्या वाढवून 21 केली आहे. कोणत्याही भागातील शेतकरी त्यांना फोन करून त्यांच्याच भाषेत माहिती मिळवू शकतात. या केंद्रातील तज्ञ 22 भाषांमध्ये माहिती देतात. 3 महिन्यात 10,91,237 शेतकऱ्यांनी शेतीविषयक शास्त्रीय सल्ला घेतला आहे. किसान कॉल सेंटरचा टोल फ्री क्रमांक 1800-180-1551 आहे. या शेतकरी क्रमांकावर कॉल करण्यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही. या केंद्रामध्ये 21 बसलेले तज्ञ पदवीधर फलोत्पादन, पशुसंवर्धन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, मधमाशी पालन, रेशीम पालन, कृषी अभियांत्रिकी, कृषी व्यवसाय आणि जैव तंत्रज्ञानातील डॉक्टर आहेत. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार या शास्त्रज्ञांनी गेल्या 3 वर्षात 1,74,67,074 शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे. शेतकऱ्यांसमोरील अडचणी दूर करणं आणि त्यांचं उत्पन्न वाढवणं हा यामागील उद्देश आहे. शेतकरी कोणत्याही दिवशी सकाळी 6 ते रात्री 10 दरम्यान किसान कॉल सेंटरच्या क्रमांकावर कॉल करू शकतात. जर शेतकऱ्यांना पिके आणि बियाणांशी संबंधित कोणतीही समस्या येत असेल तर ते या किसान कॉल सेंटरवरून कॉल करून मदत देऊ शकतात. आपण खते आणि कीटकनाशकांच्या वापरांची प्रमाणाची माहिती देखील मिळवू शकता. फळबाग, पशुवैद्यकीय आणि कृषी उत्पादनाच्या किमतीबाबत देखील मदत केली जाते. किसान कॉल सेंटर मधील तज्ञ हिंदी, मराठी, गुजराती, तेलुगू, भोजपुरी, छत्तीसगढी, तामिळ आणि मल्याळम यांसह 22 भाषांमध्ये माहिती देतात. शेतकऱ्यांनी केलेला फोन कॉल सेंटरवर उचलला गेला नाही तर नंतर किसान कॉल सेंटरवरून शेतकऱ्याला फोन केला जातो. किसान कॉल सेंटरमध्ये नोंदणी केल्यावर एक मजकूर संदेश किंवा व्हॉइस मेसेज देखील शेतकऱ्यांना पाठवला जातो. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. बाप्पा पावला. गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी रेल्वेच्या आणखी 38 फेऱ्या. रेल्वे फेऱ्यांची संख्या 150 वर. गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वेने मोठा दिलासा दिला आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेने आणखी 38 स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेनमुळे गणपती स्पेशल ट्रेनच्या एकूण 150 ट्रिप्स सोडण्यात येणार आहेत. सर्वप्रथम 72, त्यानंतर आणखी 40 ट्रिप्स आणि आता 38 फेऱ्या वाढवण्यात येत आहेत, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणारी गर्दी लक्षात घेता रेल्वेच्या आता एकूण 150 फेऱ्या होणार आहेत. यात रेल्वेने आधीच 72 फेऱ्या, त्यानंतर अतिरिक्त ट्रेनच्या 40 फेऱ्या आणि सद्य परिस्थिती पाहून पश्चिम रेल्वेने आता 38 फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसे नोटिफिकेशन देखील काढण्यात आले आहे. कोकणामध्ये जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची काळजी केंद्र सरकार घेईल. कोणालाही गणपती उत्सव साजरा करायला कोकणात जायला अडचण येऊ देणार नाही. तसेच मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये ज्या काही अडचणी असतील त्यांचे प्रश्न आम्ही सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत, असे दानवे यांनी सांगितले. यापुढे देखील वेटिंग लिस्ट वाढली तर प्रवाशांसाठी अधिक फेऱ्या वाढवण्यात येतील. कुठल्याही प्रवाशांना त्रास होऊ देणार नाही, असंही त्यांनी सांगितलंय. दरम्यान काही दिवसापूर्वी भाजपचे नेते आशिष शेलार यांनी रावसाहेब दानवे यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी गणेशोत्सवासाठी अधिक गाड्या सोडण्याची मागणी केली होती. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना सोडण्यात आलेल्या विशेष रेल्वे गाड्या फुल्ल झाल्या असून रेल्वेने अजून अधिकच्या गाड्या सोडाव्यात अशी मागणी शेलार यांनी केली होती. दरवर्षीच्या तुलनेत या गाड्या कमी असून 2019ला कोकण रेल्वेवर 210 फेऱ्या रेल्वे गाड्यांना 647 अतिरिक्त डब्बेही जोडले होते. तर त्यावेळी तिकिटासाठी जादा बुकिंगसाठी 11 टपाल खात्यात, 17 रेल्वे स्थानकात PRS सिस्टीम आणि 16 ठिकाणी टाउन बुकिंग एजन्सी आदी सुविधा 2019ला खास कोकणवासियांना उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यामुळे याही वर्षी अशा अधिकच्या बुकिंग सुविधा व अजूनही काही गाड्या कोकणातील चाकरमान्यांना उपलब्ध करून देण्याबाबत कोकण रेल्वेला निर्देश द्याव्यात अशी मागणीही त्यांनी केली होती. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर.
गायीनं घर पोहोचला. धुळ्यात सर्पदंशानं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याकडून माणसाप्रमाणे वाजत गाजत अंत्ययात्रा. जनावर आणि माणसं देखील यांचा संबंध अनेकदा अवाक करतो. प्राण्याची निष्ठा आणि प्रामाणिकपणा माणसाला इतका भुरळ घालतो की ही जनावरं नकळत कुटुंबांचा भाग बनून जातात. धुळ्यातील वाघाडी गावात असाच प्रकार पाहायला मिळालाय. वाघाडीच्या रामदास सूर्यवंशी या शेतकऱ्याकडे गाय होती. या गायीने अनेक वर्षापासून त्यांचं पोसण्यात खूप मोठा हातभार लावला. त्यामुळे गायीचं आणि सूर्यवंशी कुटुंबांचं खूप जवळचं नातं तयार झालं. मात्र ही गाय गाभण असतानाच सर्पदंशाने तिचा मृत्यू झाला आणि सूर्यवंशी कुटुंबाला धक्का बसला. यानंतर सूर्यवंशी या शेतकरी कुटुंबाने या गायीला आपल्या घरातील सदस्याप्रमाणे निरोप दिला. रामदास सूर्यवंशी यांच्या घरी कित्येक वर्षापासून ही गाय होती. तिच्या दुधानं या कुटुंबांच्या उपजीविकेला मोठा आधार दिला. या गायीच्या दुधावर संपूर्ण कुटुंबीय अवलंबून असल्याने या गायीसोबत कुटुंबांचं अनोखं नातं तयार झालं. त्यामुळे तिच्या मृत्यूनंतर या शेतकऱ्याने घरातील सदस्याप्रमाणे या गायीची गावातून वाजत गाजत अंत्ययात्रा काढली. गायीची अंत्ययात्रा बघून गावातील नागरिक देखील भारावून गेले. आजपर्यंत गावकऱ्यांनी केवळ माणसांच्या अंत्ययात्रा पाहिल्या होत्या. मात्र या शेतकरी कुटुंबाने गायीलाही घरातील सदस्याप्रमाणे निरोप दिल्याने गावकरीही भारावून गेले. सूर्यवंशी कुटुंबातील सर्वांच्या डोळ्यातून निघणाऱ्या अश्रूंच्या धारांनी या लाडक्या गायीला अखेरचा निरोप दिला. लळा लावला की रानातलं पाखरू देखील माणसाळतं, तसं काहीच या गायीच्या बाबतीत देखील झालं. सूर्यवंशी कुटुंबियांनी गायीला लळा लावला होता. त्यामुळे सूर्यवंशी कुटुंबियांनी सर्पदंशाने मृत पावलेला आपल्या लाडक्या गायीचा अंत्यविधी घरातील सदस्याप्रमाणे केला. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. ओबीसींना वैद्यकीय प्रवेशात कशाच्या आधारे 27% आरक्षण दिलं? नाना पटोलेंचा केंद्राला सवाल. ओबीसीच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप आणि काँग्रेसमधील शाब्दिक चकमक अजूनही सुरूच आहे. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. ओबीसींना वैद्यकीय प्रवेशात कशाच्या आधारे 27% आरक्षण दिलं, असा सवाल नाना पटोले यांनी केंद्र सरकारला केला आहे. नाना पटोले आज रायगड दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी हा सवाल केला. केंद्र सरकारने वैद्यकीय प्रवेशात ओबीसींना 27% आरक्षण दिलं आहे, ते कशाच्या आधारावर दिलं आहे? एकीकडे ओबीसीचं राजकीय आरक्षण काढलं, त्यांचे आकडे द्यायला केंद्र सरकार तयार नाही. केंद्राचं दुटप्पी धोरण सुरू आहे आणि राज्याकडे बोट दाखवले जाते. आरक्षण संपवण्याचं केंद्र सरकारचं धोरण आहे. मागासवर्गीय आयोगानं जातनिहाय जनगणना करण्याचं मान्य केलं आणि महाराष्ट्रात ही जनगणना होणार आहे, असं पटोले यांनी सांगितलं. एक दिवस सासूचा, एक दिवस सुनेचा असतो, असा आमचा देवेंद्र फडणवीस यांना संदेश द्या. राजभवनामध्ये भाजप कार्यकर्त्यांसाठी व्यवस्था सुरू झाली आहे, ती अजिबात खपवून घेतली जाणार नाही. राज्यपालांना काही संवैधानिक मर्यादा आहेत, त्यांनी त्याप्रमाणेच वागलं पाहिजे. महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे, संविधानाला मानणारं राज्य आहे, असेही ते म्हणाले. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारने दिलेल्या पूरग्रस्तांच्या पॅकेजवरही भाष्य केलं. सरकारकडून मिळालेली मदत ही अपुरी आहे. घर बांधण्यासाठीच 1.5 लाख रुपये देण्यात आले आहेत, पण 1.5 लाखात घर बांधून होत नाही. त्यामुळे घर बांधणीसाठीच्या रकमेत वाढ करून देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात येणार आहे, असंही ते म्हणाले. शेती, घर, व्यापारी, जनावरे, रस्त्यांचं नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आता ही नैसर्गिक आपत्ती होती. यामध्ये जे परिवार उद्ध्वस्त झाले त्यांना उभं करण्याचं धोरण तपासण्याचं काम आम्ही केलं आहे, अशी ही माहिती त्यांनी दिली. केंद्राकडून जीएसटीच्या विविध करांचे 1 लाख कोटी येणे बाकी आहे. चक्रीवादळाच्या ही वेळी पंतप्रधान गुजरातच्या बॉर्डरवर आले, पण महाराष्ट्रात आले नाहीत. त्यांनी गुजरातला 1000 कोटी रुपये दिले. हे त्यांचे दायित्व आहे, ते उपकार नाही. आपल्या घामाचा पैसा विविध मार्गाने एनडीआरएफ कडे जातो. हा पैसा संपूर्ण देशात द्यायचा असतो, एकट्या गुजरातला नाही, असा टोला त्यांनी लगावला. मागील 3 वर्षात राज्यावर 3 वेळा आपत्ती आली, त्यासाठी राज्याला योग्य आणि वेळेत मदत केलीच पाहिजे, असंही ते म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर.